राष्ट्रध्वज म्हणजे प्रत्येक देशाची ओळख आणि सन्मान चिन्ह असतो। भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी सैनिक प्राणाची बाजी लावतात, प्रसंगी बलिदानही देतात। ह्या आपल्या राष्ट्रध्वजाविषयी आपल्याला किती माहिती आहे? एक सुशिक्षित नागरिक म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकवण्यामध्ये फरक असतो याची आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? आणि जर माहिती नसेल तर आतापर्यंत आपण काय शिकलो हा प्रश्न आता निर्माण झाला आहे। ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे म्हणजे नेमकं काय हे आपण खरं तर जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणि त्यानंतर उघडून तिरंगा फडकवला जातो। 15 ऑगस्टच्या दिवशी ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरून भारताचा तिरंगा वरती चढविला गेला होता, म्हणून याला ध्वजारोहण म्हणजेच इंग्रजीत फ्लॅग होइस्टिंग म्हणतात। हिंदीमध्ये ध्वजारोहण असे म्हटले जाते। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात, कारण स्वातंत्र्य दिनी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपती यांनी पदभार ग्रहण केला नव्हता। या दिवशी पंतप्रधान आपल्या संदेश भारतवासियांना देतात। तर दुसरीकडे 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज हा अगोदरच वर बांधलेला असतो, नंतर दोरीद्वारे उघडून फडकवण्यात येतो। याला झेंडा फडकावणे म्हणजेच इंग्रजीत फ्लॅग अनफर्लिंग आणि हिंदीमध्ये ध्वज फहराना असे म्हणले जाते। या दिवशीच भारतीय संविधान लागू झाले होते, म्हणून या दिवशी राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकवतात। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधन करून भाषण करतात। त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्टच्या सायंकाळी राष्ट्रपती देशवासियांना संबोधन करून भाषण करतात। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सैनिक, अर्धसैनिक बल आदींच्या मोठ्या परेडचे आयोजन केले जाते। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष अथवा राष्ट्रप्रमुख यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित देखील करण्यात येत असते। पण लक्षात ठेवा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट, हाल अपेष्टा, त्याग करावा लागलेला आहे। आता आपल्या पिढीचे मोठे कर्तव्य आहे ते म्हणजे मिळाले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि त्याकरिता आपल्या पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रभावना तेवत ठेवणे आपल्याला गरजेचे आहे। आणि त्यासाठी आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्त्व आणि माहिती नवीन पिढीला देणे, राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान कसा ठेवावा याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे। म्हणजेच 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याची घोडचूक आपल्याकडून होणार नाही। हे सर्व सांगण्याचं कारण की गेले काही वर्षे कित्येक शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था यांची 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची छायाचित्रे पाहताना 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी कित्येकांनी राष्ट्रध्वज फडकावण्याऐवजी ध्वजारोहण केलेले दिसून आले आहे। खरे तर हा चक्क राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे। केवळ सर्वांच्या नजरचुकीने ही गोष्ट कोणाच्याच नजरेत आली नाही म्हणून ही बाब क्षम्य ठरत नाही। आणि जर आपल्याकडूनच राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याची चूक झाली असेल तर त्याचे प्रायश्चित म्हणून आपल्या राष्ट्रध्वजाचा आपण नकळत अवमान केलेला आहे, तो यापुढे होऊ नये असा निश्चय प्रजासत्ताक दिनी आपल्या राष्ट्रध्वजाला ध्वजवंदन करून करण्यात यायला खरं तर हरकत नाही। अशीच चूक सोलापुरात देखील नेहमीच घडत असते। चक्क महाराष्ट्र शासनाकडून जे निमंत्रण पत्रक प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने छापण्यात आलं आहे त्यात देखील अशीच घोडचूक करण्यात आलेली आहे। त्यात म्हटलं आहे की प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:15 पोलीस परेड ग्राउंड पोलीस आयुक्त मुख्यालय सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे। या समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असं स्वतः जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या नावासहित ही निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडूनही इतर मीडियाला दिले जातात। त्यात देखील आज 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण हा शब्द वापरण्यात येत आहे। ही एक खरं तर घोडचूकच म्हणावी लागेल, कारण आज ध्वजारोहण करण्यात येत नसतो तर ध्वज फडकवण्यात येत असतो। ही महत्त्वाची बाब सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।